उन्हाळ्यामध्ये ना कैरी, चिंचा खाण्याची जी मजा आहे ना, ती इतर कुठल्याही सीझनमध्ये नाही. कैरी तर फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच पाहायला मिळणार आहे. इतर कुठल्याही सीझनला मिळत नाही आणि चिंचही तसंच आहे. बऱ्याचदा ना तुम्ही कैरीचं पन्हं पिलं असाल, परंतु हे चिंचेचं पन्हं ना तुम्ही एकदा जरूर ट्राय करायला हवं आहे. कारण एकदा जर या चिंचेच्या पानाची तुम्हाला चटक लागली ना, दररोज बनवून पिणार एवढी तर मला पूर्णपणे खात्री आहे. या चिंचेच्या पानाबरोबर ना मस्त असा कैरीचा सरबतची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. झटपट तयार होणाऱ्या दोन्हीही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण आता चिंचेचं पन्हं बनवूया. तर इथे मी चिंचा घेतलेला आहे. साधारणतः 1 वाटीभर या चिंचा असेल. आता फ्रेश चिंचा होत्या माझ्याकडे म्हणून मी त्या घेतलेल्या आहे. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल ना त्या चिंचा इथे घेऊ शकता. साधारणतः 1 ते 1.5 तास मी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. आता याचा आपल्याला कोळ काढायचा आहे. तर मी फक्त इथे चिंचच भिजत ठेवलेली होती. यामध्ये गूळ वगैरे काहीही घातलेला नव्हता. चिंचा छान भिजलेला आहे. आता त्याचा कोळ आपण तयार करून घेऊया. त्यानंतर गाळणीने गाळून घेऊया. आवश्यकता लागली तर थोडंफार पाणी यामध्ये तुम्ही ह्या चिंचेचा कोळ काढत असताना वापरू शकता. आता मी छान असं त्याचा कोळ तयार करून घेणार आहे. कारण याच्या आतील जे चिंचोके आहे ना ते मी काढले नव्हते. नंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मी ह्या हाताने कुस्करून आणि पुन्हा एकदा गाळणीने गाळून घेतलेले आहे. तर छान असं आपला चिंचेचा कोळ या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि हे चिंचेचं पन्हं तुम्ही बनवून ना आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा थंड पाण्यामध्ये फक्त आपल्याला हे प्रीमिक्स मिक्स करायचं आणि मस्त असं पिळून घ्यायचं. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काही पुदिन्याची पानं, मिरची घेतलेली आहे, 1 मिरची घेतलेली आहे इथे मी, त्याचे 2 तुकडे केलेले आहे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे, साधारणतः 5 ते 6 चमचे घेतलेले आहे. गुळाचं प्रमाण आपण नंतर सुद्धा ॲडजस्ट करू शकतो. पाव चमचा हिंगही टाकून घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा बडीशेपची पावडर यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच मी इथं आलं सुद्धा घातलेलं आहे, पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचाच आपल्याला साधं मीठ सुद्धा घालायचं आहे. त्यानंतर जो आपण चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला होता ना तो यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तयार केलेली पेस्ट पुन्हा एकदा गाळणीने गाळून घेऊया. कारण यामध्ये ना थोडासा जाडसरपणा मिरचीच्या बिया सुद्धा राहतात. त्यामुळे गाळणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून पितांना घशामध्ये अडकणार नाही. आता यामध्ये ना तुम्हाला चिंच जर घालायची नसेल ना ती तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता किंवा त्याऐवजी काळी मिरी पावडर किंवा नाही घातली तरीही चालेल. परंतु मिरचीमुळे ना ह्या पण्याला अतिशय भारी चव येते. त्यामुळे थोडी का होईना तुम्ही यामध्ये मिरची वापरा. तर हे पहा आपलं चिंचेच्या पन्हाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. यातले 4 ते 5 चमचे घ्यायचे 1 ग्लास पाण्यासाठी. आता हे चिंचेचं जे पन्हं आहे ना मी साधारणतः एक 5 ते 6 जणांसाठी बनवलेलं आहे. एवढं जे चिंचेचं पन्हं आहे ना 5 ते 6 जणांना आरामात पुरतं किंवा 1 जणासाठी बनवायचं असेल तर 4 ते 5 चमचे घ्यायचे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि मस्त बर्फाचे तुकडे टाकायचे, वरतून कोथिंबीर घालायची. आपलं पन्हं इथे रेडी झालेलं आहे. असं हे चिंचेच्या पन्ह्याचं जे प्रीमिक्स आहे ना तुम्ही बनवून फ्रीजमध्ये आरामात अगदी 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता. उन्हाळ्यासाठी तर हे अतिशय भारी आहे. याची चव ना तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी ना तुम्हाला हे बनवायलाच हवं आहे. आपलं चिंचेचं पन्हं तयार झालेलं आहे. लगेचच आता कैरीचा सरबत सुद्धा बनवून घेऊया. एक कैरी घेतलेली आहे. आता याची सालं काढून घेऊया. जर तुम्हाला याची सालं काढायची नसेल ना तरी तुम्ही तशीचही कैरी घेतली ना तरीही चालेल. त्यानंतर छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. थोडेसे ओबड-धोबड जरी केले ना तरीही चालेल, कारण आपल्याला हे नंतर मिक्सरलाच फिरवायचे आहे. फक्त मिक्सरला ना कुठे जाड तुकडे राहू नये ना याकरता आपल्याला असे छोटे-छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहे. आता हे साधारणतः 1-2 ग्लासांसाठीचं आपण हे सरबत तयार करणार आहोत. तर त्यातली मी ही अर्धीच कैरी घेणार आहे. कैरी जर जास्त आंबट नसेल ना तर तुम्ही इथे संपूर्ण वापरली तरीही चालेल, परंतु जास्त आंबट असेल ना तर तुम्ही इथे ही अर्धीच कैरी घ्या किंवा जर पूर्णपणे घेणार असेल तर त्यानंतर तुम्ही ते साखरेचं प्रमाण वाढवू शकता. छान तुकडे करून झालेले आहे. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. उन्हाळ्यामध्ये ना पुदिन्याचे सेवनसुद्धा पोटासाठी किंवा आपल्याला बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये गॅस, ॲसिडिटीचा, अपचनाचा त्रास होतो. तर हे सरबत खूप फायदेशीर आहे. पुदिन्यामुळे आपल्या पोटालाही थंडावा मिळतो आणि आपला गॅस ॲसिडिटीचा जो त्रास आहे ना तो सुद्धा कमी होतो. यात मी मुठभर पुदिना घातलेला आहे. त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. 1 मिरची घातलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता किंवा तुम्हाला मिरची स्किप करायची असेल तर स्किपसुद्धा करू शकता. काही बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे साखर टाकायची राहिलेली होती. तर साधारणतः 3 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. जर इथे तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही पूर्णपणे गूळ वापरू शकता किंवा खडी साखर वापरली ना तरीही चालेल. पाणी टाकून छान अशी पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता तयार केलेली पेस्टमध्ये ना बऱ्यापैकी थोडेसे
कैरीचे तुकडे राहतातच, त्यासाठी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची गरज आहे. तर छान असे गाळून घेऊया आणि जास्तच वरती असे तुकडे राहिले असेल ना, पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला याची पुन्हा पेस्ट तयार करायची आहे आणि यामध्येच मिसळायची आहे. तर मस्त अशी आपली हे कैरीचं सरबतसुद्धा तयार झालेलं आहे. कुठलीही जास्त तामझाम किंवा कुठलीही मेहनत न घेता हे दोन्हीही आपले थंड पेय प्रकार इथे तयार झालेले आहे. तर उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही ह्या दोन्हीही रेसिपी अगदी आवर्जून बनवायला हवे. त्यातली त्यात माझी फेवरेट जर तुम्ही विचाराल ना, तर हे चिंचेचं पन्हं. का तर तुम्ही हे चिंचेचं पन्हं जेव्हा ट्राय कराल ना, तेव्हाच तुम्हाला समजेल की हे चिंचेचं पन्हं किती छान आहे. तर मला तर चिंचेचं पन्हं फार आवडलेलं आहे. तुम्हाला ह्या दोघा प्रकारांपैकी कुठला जास्त प्रकार आवडलेला आहे ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.